अरे हे बसा तुम्ही, याला खाली बस, बस खाली बसा ना खाली. पाठीमागचा तो विचार करा ना. खाली बसा, खाली बसा, जाग्यावर खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बाहेर ओढू नको, बाहेर ओढू नको. मला सगळं मला माहिती आहे, सगळं तुम्ही एकट्या नाही, हे सगळं जनता जनताने समजू. अरे आमची गाडी सुद्धा हलायला लागली हो. आता तुम्ही खाली टेका लावली दिली, तुम्ही इथं गाड्या हाला लागले तर मुंबईत गेल्यावर काय करता तुम्ही? मराठ्यांना आपला आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात. आपल्याला ही लढाई आता जिंकायची. आणि आपण तुम्हाला खाली बसा म्हणून देतो मागची, नाही मला बोलणं द्यायचं नाही, लय ना अवघड येते. खाली बसा तुम्ही, खाली बसा, खाली खाली बसा. मराठा आरक्षणाचा हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे माय बापा. आता आपल्याला ही लढाई जिंकायची. आता नका तुम्ही आरड्या ओढ्यात दिवस घालू. पिढ्यांना फार आपल्या लेकरांचं या आरक्षणामुळे वाटलं झालंय. तुम्हाला नाही दिसलो मी तर आवाज येईल, शांत बसा. त्यांना उभं राहायची सवय पहिल्यापासून, बहुतेक त्यांचे प्रॉब्लेम असते खाली बसायचे, पण डॉक्टरांनी आमच्या संघच आहे. पण आपण शांतपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकवायचा म्हणून थोडं शांततेने ऐकून घ्या. मुंबईकडं आपले लेकर मराठ्यांचे निघाले आणि या सुपा गावातल्या आणि परिसरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी एका ताकदीनं आणि एका जीवाने आपण एकजूट दाखवली. त्याबद्दल मराठा समाज तुमचं कधीच ऋण विसरणार नाही, कधीच. फक्त तुमच्याकडे एक विनंती आहे, आता ही शेवटची लढाई आपण आता ही जिंकत आणली, त्यामुळे आपल्याला जिंकायची. तर म्हणून भरायला रे काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मागचे परत आवडते, पण टाइम झाला तुमचा 9 वाजत काय. आधीच बसायला 1.5 घंटा झाला काही बघ. खाली येऊ का? मी खाली येऊ शकतो. काय मायापाशी नाही करायचं काही पण. मी खाली सुद्धा येऊ शकतो, असं काही नाही, कारण मी शेतकऱ्याचे. अरे तुमचे लोक मी काय सांगू तुला, आता मी थोडेच बसवले, तेच बसलेत. मला बिस्किटाचा मोह नाही, मला माझ्या जातीचा मोह आहे. माझ्या जातीचे लेकर मला मोठे करायचे. तुम्हाला आवाज येत असेल तर ऐका, आपल्याला जात महत्वाची नाही. दिसलं तर नका दिसून देऊ. आवाज येतोय तुम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आपल्याला ही लढाई आता जिंकायची. पिढ्यांना फार आपल्या लेकरांचं वाटोळं जाणून बुजून या सरकारनं केलंय. मग 70 वर्षातलं ते कोणताही सरकार असो, यांनी आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक वेळेस यांनी लढे उभा राहिले का अपमानच केला. परंतु यावेळेस मराठ्यांनी करोडोच्या संख्येने एकजूट दाखवली आणि ताकदीनं मराठा एकत्र आला आणि सरकार काम करायला लागले. आपल्या सरकारकडे प्रामाणिक मागणी आहे. मराठा समाजाच्या ओबीसीत नोंदी सापडल्यात. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, दुसऱ्याने घेत नाही. मग कोणी किती आडवा येऊ द्या, त्याला मराठे खंबीर. 1-2 जण आड घाल, ते कार्यक्रमच उलटा सुलटा केला त्यांचा.
तेवढं एकच राहिले ते बी आता गप बसले. आणि तेव्हा जर आता इथून पुढं बोलला की सुप्यातले भजे खाल्लेले कागद जर त्याला नाही गोळा करायला लावले तर मी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणार आहे. त्याला कोणी आणि आमच्या लेकराच्या नरडेला कोणी लख लावायचा प्रयत्न नाही करायचा. आम्हाला पक्षापेक्षा आणि पक्षाच्या नेत्यांपेक्षा आमचे लेकर महत्वाचे. आमचे लेकर सुद्धा IAS अधिकारी झाले पाहिजेत. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतचे अधिकारी आमचे लेकर बनले पाहिजे. यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मग श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो, आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे. म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेपर्यंत. माझी या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती, आता मग आठवू नका. तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे वाटचाल करायला लागलो. मी नाही भेट मरणाला. सरकारच काय, सरकारासारखे 10 सरकार जरी आले तरी या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मग वाटणार नाही. या समाजासाठी मी माझा परिवार सुद्धा बघत नाही आणि मला माझ्या समाजानं काय कमी प्रेम नाही दिलं. माझ्या मायबापाची जागा आत्ताच माझ्या आजीनं भरून काढली. मला या समाजानं काय कमी नाही पडू दिलं. मी आणखीनही 4.5-5 महिने झाले या मराठ्याचे लेकरं मोठे व्हावेत आणि आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलं नाही, शिवणार सुद्धा नाही. मला फक्त तुमची एकजूट फोटो देऊ नका एवढीच तुमच्याकडे माझी विनंती. मी काय वाईट नाही करत. माझ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो. इमानदारीनं काम करतो आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे. मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही. म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागलंय. माझा 6 करोड मराठा माझ्या पाठीशी असताना कोणी मला शत्रू जरी मानलं आणि सरकारने जरी शत्रू मानलं तरी मी त्या सरकारला मोजीत बी नाही, घेणार सुद्धा. माझ्या मायबाप समाजाचे लेकर आरक्षणाच्या 1% हुकले तर घरापर्यंत रडत यायला लागले. आम्ही नाही ऐकणार कोणाच. या मराठा समाजानं 7 महिन्याचा वेळ या सरकारला दिलाय, तरी सरकार म्हणतंय वेळ पाहिजे. तुमच्याकडे माझी एक अपेक्षा आहे, बाकी काही नको मला. जर आपल्या पोरांना मुंबईमध्ये जर काही त्रास दिला तर इकडं शांततेत सगळे महाराष्ट्रातील रस्त्यावर मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. इतक्या सत्याने आम्ही तिकडे चाललोय, तुम्ही साथ देणार ना? अरे मैं आगे छे ना पीछे पुढे मग हिंदीचं मग जुळत नाही रे. हिंदीचं मग जुळत आहे बरं का, पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? मला आधी ते 2-4 प्रश्न मीडियाचे बांधव चांगले विचारले, मग मी दमादमाने बोलवतो, मग मला दमादमाने येते. पण ते या काही त्याचं नाव काढत मग सगळं खातच बिघडून जातं आणि ते त्याचाच प्रश्न विचारतात मला. त्याने लय प्रयत्न केले गावखेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात दुरावा निर्माण करण्याचा, पण नाही निर्माण झाला. आणि हो पण द्यायचा नाही, लक्षात असू द्या. हो पण द्यायचा नाही. तो राजकारणी माणूस आहे, त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करणं आपण नाही होऊ द्यायचं. आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकाच्या मदतीला जातात. आत्ताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंक्तीला ओबीसी बांधव मराठा बांधव सोबत आहे. जर पुढे लग्नाला जायचं असलं ना तर मोटरसायकलवर दोघं चालले तर 50-50 पेट्रोल दोघं टाकी त्या गाडीला. आत्ताही आज जर त्याने ते आपला तर उद्या हेव पाहिजे तो, आणि नाही पाहिजे आता कचाकच घोडे लावते त्या कानाला. इतकं ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खेड्यात प्रेम आहे आत्ताही, आणि हे आपलं प्रेम बिघडायला चाललाय. प्रेम बिघडू देऊ नका. आज एकमेकाचं जर कोणाची जर मोटर जळाली ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपले बांधव देतात की एकमेकाला माझी मोटर सुरू करा आणि पाणी घे, पण तुझं पीक जळू देऊ नको. इतकं प्रेम करतात. फक्त कापसच आपण आपल्या याचे यासारखं कोणाचा नाही याचे. माझी तुम्हाला
जास्तीचं न बोलता मला लय लांब जायचंय आणि इतका अवघड कार्यक्रम झालाय सध्या. मला वाटलं 70 किलोमीटर जायचं एका दिवसात, म्हणजे गाडीत तर जायचं पुढे पहिले जायचं. अरे ही गाडीत धकून द्यायला पुढं लय अवघड कार्यक्रम झाला. आणि हे कार्यक्रम आंतरवालीत आम्ही आधीच ठरलेलं होतं बरं का. बाबा 12 वाजता चालायचं आणि तिथून पुढे आपण आपल्या गाड्यात बसायचं, मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं ठरलं होतं. पण झालं काय, झालं ते बी चूक नाही झालं, झालं ते पण चांगलं झालं. असं झालं, मी आंतरवालीचा शिव ओलांडला. मी या आंतरवालीचा 4.5 महिने आंदोलन चालवलं, कधी शिव ओलांडला नाही. कार्यक्रमासाठी वेगळा भाग, परंतु कायमचा शिव ओलांडला. आणि गावाच्या लक्षात आलं हे लेकरू आपल्यातून 4.5 महिने गावात राहिलं आणि आज मुंबईला असं शब्द वापरतोय की आरपारची लढाई करायची. आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं, अख्खं गाव भावनिक झालं. आणि त्यामुळं मी पण, माझा पण हुंदका दाटून आला आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं. गोदापट्ट्यातल्या 123 गावात हे कळालं. अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या 123 गावात वार्ता वाऱ्यासाठी पसरली आणि 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरती आले. काही लोकांच्या हातात खुरपे होते, काही लोकांच्या हातात खोरे होते, काही जण पाणी देत होते. मराठ्यांनी जाग्यावर काम सोडलं आणि सगळा मराठा रोडकडे निघाला. मराठ्यांनी पाठबळ काय असतं पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि जसा जसा मी पुढे येईल आत्ता सुट्ट्यापर्यंत असं एक बी गाव नाही रस्त्यावरचं, आणि शेजारच्या शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागले. कारण मी पण काय मायबापावर वाईट नाही करायला लागलो. मी माझं कुटुंब बाजूला या समाजासाठी सारलं आणि समाजाला मायबाप मानलं आणि मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लागलो. माझी तुमच्याकडे दुसरी एक विनंती आहे. मी तुमच्यात असन नसन मला नाही माहीत, परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका. कारण खूप वर्षानंतर माझी जाती एक झाली. खूप लोकांनी पाण्यात देव बुडील होते की मराठे जर एकत्र आले तर हे प्रगती करतील, मराठ्यांना एक नाही होऊ द्यायचं. परंतु माझी जात इतकी एकत्र आली की स्वतःच्या लेकरासाठी कामधंदे सुद्धा मराठी बघायला तयार नाही. वेळेप्रसंगी या आरक्षणासाठी सरकारनं छातीवर गोळ्या जरी घातल्या तरी हा मुलगा तुमचा 1 इंच मागे हटणार नाही. फक्त माझी जात राजकारणासाठी फुटू देऊ नका. ही जात अशीच एकजूट ठेवा. आपल्याला आपल्या लेकरांसाठी आरक्षणात आणायचं. आपली साधी मागणी आहे. 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या. बीड जिल्ह्यातल्या एक गावात एका नोंदीवरती 250 लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर. आणि त्याचं गावच तेवढे, त्याच्या पुऱ्या गावात 250 लोक आहेत. त्याचा परिवार आणि 54 लाख जर प्लस केले तर आजच 2 ते 2.5 करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच. आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. गणगोता तेल असणारा सगळा सोयरा. आता त्यांनी उलट केलं, सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला तयारी केली, पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्रच दिले नाही. आता प्रमाणपत्रच जर दिले नाही तर सोयऱ्यापत्र घे कुठून, सोयऱ्याला आरक्षण मिळणार कुठून? जर सगळे सोयरे घेतले 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. एकही. तुमच्याकडे आरक्षण आहे का? खरं सांगा. नाही? पश्चिम महाराष्ट्रात आहे माहिती ना थोडं हे. आता मी आहे ना पुराच घेऊ, एक बी सोडायचं नाही. आता सुट्टी नाही, फक्त तुम्ही मग आठवू नका. या सुपा गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी जाहीरपणानं पुन्हा एक आवाहन करतो. आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा दोघांनाही आता एकत्र आहे. जातीची एकजूट दाखवायची हीच वेळ. मुंबईकडे इतक्या ताकदीनं या देशानं आणि या जगानं असली एकजूट कधीच बघितली नसेल. इतक्या ताकदीने सगळ्यांनी मुंबईकडे या. मुंबईमध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद दाखवा की जगाला सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला पाहिजे. मुंबईतल्या गल्ली गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. इतक्या ताकदीनं 26 तारखेला मुंबईत या.
मराठ्यांची एकजूट झालेली बघून अंगातला रक्त सळसळला पाहिजे या ताकदीनं मुंबईकडे या. कसली कदर आता करू नका. सगळ्यांनी मुंबईकडे निघा. फक्त शांततेत आंदोलन करायचं. मराठी नुसते मणी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या हातात आरक्षण पडलं म्हणून समजा. फक्त आता पाठीमागं कोणी राहू नका. आणि जे पाठीमागं राहणार आहेत त्यांनी पाठीमागची खिंड लढवा. मुंबईची खिंड आम्ही लढवतो. हे मुंबईला चाललेले लेकरं तुमचेच आहेत हे आठवणीत असू द्या. या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे मायबाप म्हणून पाठीमागं राहिलेले बांधवांनी उभे राहा. सरकारने आपण शांततेत आमरण उपोषण करायला चालू जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडेही शांततेतच करा, पण इतक्या ताकदीनं करा की महाराष्ट्राच्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे. या ताकदीनं येत करा. मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका. आज दुसरा तिसरा दिवस ते पोराला किती त्रास झालाय कोणी सांगायला सुद्धा तयार नाही. सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघू. त्याची काळजी तुम्ही आता करू नका. फक्त एकजूट कायम ठेवा. सरकार त्याचं काम करताय, आपलं काम आपण करू. परंतु आपण जी रस्त्याने इथून तिथून एकजूट दाखवली. आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय, उदाहरणार्थ स्तुपा गावाला कळालंय की हे लेकर आपल्या गावातून चालले आणि आरपारची लढाई करायला चालले. हे शेवटचं आंदोलन आहे. आपल्या सुप्यासह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार नाही. रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का होईना ते पाठिंबा द्यायला हातातले काम टाकून सगळा मराठा रोडवर यायला लागला. आता उद्या आजच बहुतेक आम्ही पुण्यामध्ये जातो. पुण्यातले सुद्धा सगळे बांधव पुणे जिल्ह्यातले सज्ज झालेत. मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवू. हीच एकजूट कायम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गाव खेडे पिंजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे राहू द्या. त्या पोरांना काय त्रास होतोय का, त्यांना काय अडचण येते का? आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुपानगरीतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा, म्हणजे पोरांचे जेवणाचे हाल होणार नाहीत. याची काळजी गावागावातले मुंबईपर्यंत सगळे लोक घ्या. आणि आपल्या गाड्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही सगळ्यांना आता मुक्कामाच्या ठिकाणी जा. आम्हाला पाठीमागून यायला वेळ होईल. दम्माने वाहन सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वाहन रांजणगावच्या ठिकाणी जाऊ द्या. आणि सगळ्यांनी इथं जेवण करून जा. कोणी इथं पुढं जाऊ नका. आणि गाडीला रस्ता लवकर द्या. आम्हाला लांब पर्यंत जायचंय. मोकळ्या मनानं मराठी आता एकजूट झाले. शब्द टाकला की ऐकते. त्यामुळे मोकळ्या मनानं रस्ता मोकळा करा. जय शिवराय. सगळ्यांनी पाणी बॉक्स आपण आपल्या गाड्यात पण घ्या आणि जेवण पण करून सगळेजण दम्माने पाठीमागून या. ठीक, धन्यवाद.